हॅलो मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज रविवार असल्यामुळे आम्ही निघालो आहे बाहेर भटकंतीसाठी. तर आपण आत्ता निघालेलो आहे सासवडमधील संगमेश्वर या प्राचीन शिव मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आपण अशा तऱ्हेने पोचलेलो आहे संगमेश्वर मंदिर सासवड येथे. हा मंदिराचा सुंदर असा व्ह्यू आहे. बरोबर 2 नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेलं आहे. एक तांबडी नदी आहे आणि एक कऱ्हा नदी आहे. या दोन्ही नद्यांच्या संगमावर बरोबर मध्यभागी हे मंदिर आहे. गर्दी होती पण तिथे ब्रिजवर ना ती पडेल गाडी चालली त्या हे आहे मेन मंदिर. मंदिरामध्ये एंट्री करतात इथे सुंदर असा नंदी महाराज इथे बसलेले आहेत. या मंदिरामध्ये 2 नंदी आहेत. एक हा इथे मंदिराच्या बाहेर आहे आणि एक गाभाऱ्यामध्ये एंट्री करतात एक आहे. हा मंदिराचा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये हा एक अजून एक नंदी आहे. हा एक नंदी आहे. ही नवीन मूर्ती दिसत आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंना एकीकडे गणपती बाप्पा आहेत. इकडे हनुमानाची एक मूर्ती आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आतमध्ये. दर्शनासाठी लाईन आहे, त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल.
चिकू पण दर्शनासाठी लाईनमध्ये थांबलेला आहे आता. तो खूप कंटाळलेला आहे, त्यामुळे इकडे तिकडे पळत आहे. तर त्याच्या पप्पांनी त्याला उचलून घेतला आहे. समोरील मंदिराचं गर्भगृह आहे, पण तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला अजून वेळ लागणार आहे, कारण गर्दी आहे, लाईन आहे. चिकू खूप पळून जातोय, त्यामुळे त्याला पकडून ठेवलेला आहे. असं हळूहळू लाईन पुढे सरकत आहे. हाय कर, हाय कर. गर्भगृहामध्ये समोर महादेवाची सुंदर अशी पिंड दिसत आहे. हे आहे मेन संगमेश्वर महादेव मंदिर. ही शंकराची सुंदर अशी पिंड आहे. अरे बाळा, देव बाप्पाचा डमरू येतो. अशा तऱ्हेने आता दर्शन करून मी बाहेर आलेली आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. खूप सुंदर असं हे प्राचीन शिव मंदिर आहे. इकडे पण चिकूची मस्ती चालू झालेली आहे. हा बाहेरचा परिसर मंदिराच्या. इकडून ही तांबळी नदी आलेली आहे. शिव मंदिर भारी घाट बनवले. महेश्वर सारखाच आहे. महेश्वरचा थोडा कमी जास्त. हा मंदिराचा घाट परिसर आहे. इकडे बाजूला ओंकारेश्वर मंदिर आहे. आपण तिकडे पण जाऊच आता. पाणी बघून चिकूला लगेच वेळच लागतं. तो पाणी बघून लगेच पाण्यात उतरायला तयारच असतो. हे बघा चिकू, चिकू
चिकूनी मासे पकडायची तयारी केलेली आहे. हा मंदिराचा घाट परिसर आहे. या बाजूला इकडे खडकेश्वर मंदिर म्हणून मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर इथे सुद्धा सुंदर अशी नंदी महाराजांची मूर्ती आहे. हे खडकेश्वर मंदिर आहे. पिल्लू गेलेला आहे खाली दर्शनाला. इथे पण सुंदर प्राचीन अशी महादेवाची मूर्ती आहे, पिंड आहे. चिकू लगेच बाजूला येऊन बसलेला आहे पाण्यात. चिकू चिकू इकडे बघ. हे बघा त्याची मस्ती चालू झालेली आहे. पाय काढा तुम्ही, पाय काढा. आता आपण जाऊया घाटावरच्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये. हे आहे घाटावरचं ओंकारेश्वर मंदिर. ह्याचं पण खूप छान असं दगडी बांधकाम केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर इथे सुद्धा छान अशी प्राचीन नंदी महाराजांची मूर्ती आहे. माझ्या आधी चिकू जाऊन दर्शनाला पोहोचलेला आहे. ओम क्लीम श्रीमश. इथे सुद्धा छान अशी शंकराची पिंड आहे. पाठीमागे गणपती बाप्पा विराजमान आहेत. चिकूचं दर्शन घेऊन झालेलं आहे. प्रसादही खाऊन झालाय. आज रविवार असल्यामुळे खूप सारी गर्दी आहे. काला काय मागतो पप्पाच्या तू? काय पाहिजे? खाऊ मागतोय. हा करा नदीचा घाट आहे. घाटावरचं वातावरण खूप शांत, स्वच्छ, निसर्गरम्य आहे. इथून अतिशय सुंदर असं मंदिराचं दृश्य दिसतंय. चिकू काय पाण्यातनं बाहेर यायला तयार नाहीये. त्याची मस्ती ही चालूच आहे पाण्यामध्ये. त्याच्या पप्पांना त्रास देणं चालू आहे. त्याला जबरदस्ती त्याला पाण्यातून बाहेर काढलेला आहे. चला जशी हा मंदिराच्या मागचा परिसर आहे. तो पण आपण बघून घेऊ आता. तिकडे बाजूला अजून एक मंदिर दिसतंय. कुठलं आहे ते जाऊन बघूया आपण आता. पिलू दंबून आता बसलेला आहे. दर संडेला फिरायला जायला आमचा उत्सुक मेंबर असतो हा. घरातून बाहेर पडताना खूप सारा उत्साह असतो आणि थोड्या वेळातच जमून जातो. ही मंदिर परिसरातली भव्य अशी दीपमाळ आहे. ही छान असं तुळशी वृंदावन आहे. पण सध्या तरी त्यातली तुळस अशी वाळलेली आहे. त्यामध्ये पण एक
शंकराची पिंड आहे. मंदिराचं बांधकाम दगडी आणि खूप छान असं आहे. इथं खरंच लाईट चांगली आहे इथं मस्त. अच्छा दिख रहा है क्या? चिकूने संपूर्ण मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे. मंदिराच्या बाजूबाजूनी असा फिरतोय तो. चल, अशा तऱ्हेने चिकूनी पूर्ण मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. ओके, बाय.